राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला। पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता सरकारने दिली आहे। हो शेतकरी बांधवांनो, अखेर आता मुख्यमंत्री मोदी यांची मोठी घोषणा झाली आहे। पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून वाटप आता सुरू होत आहे। आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। बघा, आज घोषणा झाली, केंद्र सरकारने 2022 पासून 2024 पर्यंत जो काही पीक विमा मंजूर केला आहे त्याचा दुसरा टप्पा अखेर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करायला सुरुवात होत आहे। मुख्यमंत्री मोदी यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून पण तुमच्या बँक खात्यामध्ये एक पण रुपया भेटला नसेल तर तुम्हाला पहा, तो 2 ते 4 तासामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय झाला, जर तुम्हाला पीक विमा भेटला नसेल तर अगदी सरकारने सांगितलं आहे, बघा, 2 ते 4 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, दुपारच्या 12 वाजल्यापासून वितरण सुरू झालं आहे आणि या ठिकाणी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण सुरू राहणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 100% पीक विमा मिळणार आहे। आज तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपयांचा पीक विमा जमा होणार आहे। हा पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंतच्या या 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्टपणे आज सांगितले आहे। त्यामुळे 20,000 रुपये हेक्टरी पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येत आहे। ज्या शेतकऱ्यांचे खाते बघा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, ज्यांचे बँक खाते पोस्टामध्ये असेल, महाराष्ट्र बँकेमध्ये असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल किंवा जिल्हा सहकारी बँकेमध्ये असेल, तर या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2 ते 4 तासांमध्ये पीक विमा पडायला आता सुरुवात होत आहे। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। गेल्या कित्येक महिन्याभरापासून अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिली होती। सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ देखील पसरले होते। आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, या ठिकाणी फक्त सर्वजण बोलतच होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत पीक विमा जमा झाला नव्हता। याची जेव्हा पत्रकारांनी विचारणी केली त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवभाऊ यांच्या माध्यमातून तातडीने कृषी विभागाला आदेश देण्यामध्ये आले आहे आणि टोटल 20,000 रुपये हेक्टरी पीक विमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। 25% जो का अग्रिम होता तो काही शेतकऱ्याला भेटला आणि काही शेतकऱ्याला भेटला नव्हता। आता डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यामुळे आले आहे। बघा, त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजे की आता फायनल निर्णय झाला आहे आणि शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळत आहे। 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आज जाहीर करण्यामध्ये आली। हो शेतकरी बांधवांनो, या 16 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी बांधव राहतात त्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यामध्ये आला आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा जर या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर खरोखर तुम्हाला पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यामध्ये येत आहे। गेल्या महिन्याभरापासून तुम्ही फक्त पीक विमा आज येईल, उद्या येईल अशी वाट बघत होता, परंतु ठामपणे कोणीच सांगत नव्हतं की पीक विमा कोणत्या तारखेला येईल, कधी येईल। पण
मुख्यमंत्री साहेबांनी देवभाऊंनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन डायरेक्ट या ठिकाणी तारीख सांगितली आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे अगदी आज 2 ते 4 तासामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आज निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांना सध्या दिलासा मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, 2022ला 2023ला किंवा 2024ला तुम्ही कधी पण पीक विमा भरला असेल, तुमच्या खात्यावरती आता पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागला. त्यासोबत बघा, टोटल 16 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकल्यामुळे आता प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये 2022 वर्ष, 2023 वर्षे आणि 2024 या 3 वर्षांचा रखडलेला केंद्र सरकारने आता पीक विमा मंजूर केला आहे. बघा, सरकारने सांगितलं आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता पीक विम्याचं वितरण होत आहे आणि आता 2 ते 4 तासामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अखेर फायनल निर्णय आता या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि सरकारच्या माध्यमातून अगदी काहीच तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारने दिली. आता बघा, कोणत्या पिकाला किती पीक विमा तुम्हाला या ठिकाणी मंजूर करण्यामध्ये आला आहे आणि हेक्टरी कोणता पीक विमा मिळणार आहे. म्हणजेच की प्रत्येक पिकानुसार तुम्हाला पीक विमा वेगळा असणार आहे. 2022, 2023 आणि 2024 मध्ये तुमच्या पिकाचे कोणते नुकसान झाले आणि अर्ज भरताना कोणती पिकं नोंदवली गेली त्यानुसार तुम्हाला वेगवेगळा पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये आता आदेश जाहीर झाले आहे. बघा शेतकरी बांधवांनो, टोटल 16 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली आहे, पण त्याआधी कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे याची यादी समजून घ्या. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण काही शेतकरी अर्धवट व्हिडिओ बघतात, त्यामुळे त्यांना कोणत्या पिकाला किती पीक विमा भेटणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा भेटणार आहे हे स्पष्टपणे समजत नाही. पीक विमा आज येईल, उद्या येईल अशा बातम्या ऐकून शेतकरी कंटाळले असणार, परंतु आता मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट ऑर्डर काढल्यामुळे फायनल निर्णय झाला आहे आणि खरोखर तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारने आता दिली आहे. आता आपण पाहून घेऊया कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे. जर तुमचे भात पीक असेल आणि तुम्ही कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी मधील जर शेतकरी असाल तर बघा, 2022, 2023 आणि 2024 मध्ये तुमचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला हेक्टरी 3 वर्षाचा मिळून 50,000 रुपयांपर्यंत पीक विमा तुमच्या खात्यामध्ये 2 ते 4 तासामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे तुमचं जर भात पीक असेल तर 50,000 रुपये हेक्टरी मंजूर करण्यामध्ये आला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं त्यानंतर पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे. बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो. सोलापूर आणि सांगली साईडमधून तुम्ही जर असाल तर या ठिकाणी बाजरी पिकाचे जर तुमचं नुकसान झाले असेल 2022, 2023 आणि 2024 मध्ये तर हेक्टरी 32,000 रुपये पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अगदी 2 ते 4 तासामध्ये पैसे सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आता आले आहे. त्यामुळे जर तुमचे बाजरी पीक असेल तर हेक्टरी तुम्हाला 32,000 रुपये पीक विमा मिळणार आहे. तुमच्या पिकानुसार तुम्हाला किती हेक्टरी पीक विमा मिळणार याची यादी सध्या आता सांगितली जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारने या ठिकाणी फक्त 16 जिल्ह्यामध्ये वितरण करायचं सांगितले आहे. म्हणजे की बघा, 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर काय तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये वितरण केलं जाणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचे 2022, 2023 आणि 2024 मध्ये भुईमुग पिकाचे नुकसान झाले असेल
तर भुईमुगाला हेक्टरी 45,000 रुपये 3 वर्षाचा पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा आता खरोखर सुरू करण्यामध्ये आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आजचा दिवस गोड होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. भुईमुग पिकाला 45,000 रुपयांचा 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक बघा, 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मंजूर करण्यामध्ये आलेला आहे. या 16 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये येत आहे. जर सोयाबीन पिकाचे तुमचं नुकसान झाले असेल गेल्या 3 वर्षामध्ये किंवा कोणत्याही वर्षामध्ये, तर बघा, तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठा पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे. तो म्हणजे की 3 वर्षांचा मिळून हेक्टरी 55,000 रुपये पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, 3 वर्षाचा मिळून हा पीक विमा सोयाबीन पिकाला सर्वात जास्त सरकारने सांगितला. आता पुढे कापूस वगैरे पिकं आहे. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. फक्त 2 मिनिटं लक्ष देऊन बघा, कारण की आता आपण यादी पाहून घेणार आहोत. सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर करण्यामध्ये आली. आता बघा, मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर अखेर पीक विमा वाटपाला आता 2 ते 4 तासामध्ये मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळत आहे. बघा, आता सरकारने पुढील पीक सांगितलं आहे, म्हणजे की मूग पिकाचा जर आपण विचार केला तर गेल्या 3 वर्षामध्ये कधी पण तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट 28,000 रुपये बघा 3 वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे जमा करण्यामध्ये येत आहे. डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून आदेश आता जाहीर करण्यामध्ये आले. हो शेतकरी बांधवांनो, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांना आपण देवाभाऊ म्हणतो, त्यांच्याच माध्यमातून आदेश आज आले आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल, काही शेतकऱ्याला 20,000 पीक विमा येणार आहे, परंतु काही शेतकऱ्याला पिकानुसार पीक विमा मिळणार आहे. म्हणजे की बघा, हेक्टरी हे प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार नाही. सरकारने सांगितलं आहे, जर तुमचं जास्त नुकसान झालं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त पीक विमा मिळावा, हा सरकारचा सध्या प्रयत्न येत आहे. आता बघा, पुढचे पीक म्हणजे उडीद पीक. उडीद पीक जर तुम्ही गेल्या 3 वर्षामध्ये पेरलं असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये 3 वर्षाचा मिळून 25,000 रुपये हेक्टरी पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. हे खरोखर आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजे की फायनल निर्णय झाला. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची वाढ जर तुम्ही बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता सरकारने दिली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, हा शेवटचा टप्पा तुम्हाला भेटणार आहे. यामध्ये 16 जिल्हे सांगण्यामध्ये आले आहे. पुढचे पीक आहे ते म्हणजे की तूर पीक. तूर पिकाचा जर आपण विचार केला 47,000 रुपये पीक विमा शेतकऱ्याला मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता आदेश जाहीर करण्यामध्ये आले. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, त्यानंतर सर्वात जास्त पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे, तो म्हणजे की कापूस पिकाला. जर कापूस पिकाचा विचार केला तर हेक्टरी 3 वर्षाचा मिळून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 60,000 रुपये पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता मोठा फायदा होणार आहे, कारण की 3 वर्षाचा मिळून बघा पीक विमा कमी नाही तर 60,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो थांबा, हा जो काय पीक विमा आहे तो फक्त 16 जिल्ह्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि 16 जिल्ह्यांची यादी सरकारने आता सांगितली आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून यादी आता आली आहे. तुमचा जिल्हा यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आता 2 ते 4 तासामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा वाटप रखडले होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा देण्यासाठी ऑर्डर आता काढली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे, हा जो काय पीक विमा आहे तो निवडक बँकांमध्ये जमा होणार. आता बघा, आपण सर्वात पहिल्यांदा बँकांची यादी पाहून घेऊया, त्यानंतर आपण जिल्ह्यांच्या यादीकडे वळूया. आता लक्षपूर्वक सर्वांनी बघा,
हा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित करणाऱ्या प्रमुख बँकांमध्ये जमा होत आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर बघा सरकारने सांगितलंय बँक ऑफ महाराष्ट्र यांना प्राधान्य देण्यामध्ये आलं. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, जिला की SBI म्हणतो आपण, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर कॅनरा बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक आणि पोस्ट ऑफिस बँक. बघा आधार लिंक जर का तुमचं खातं असेल तर बघा या 12 प्रमुख बँकांमध्ये निधी आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो, त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ बघा. सरकारच्या माध्यमातून आता यादी जाहीर करण्यामध्ये आली. आता बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा करण्यासाठी 16 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली. या यादीमध्ये नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे. 2 लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र आहे. त्यानंतर बघा नागपूर जिल्हा, बघा या ठिकाणी 2.96 लाख शेतकरी या ठिकाणी पात्र आहे. त्यानंतर परभणी, बघा या ठिकाणी 1.86 लाख शेतकरी पात्र आहे आणि यवतमाळमध्ये 2.77 लाखाहून जास्त शेतकरी पात्र आहे. बघा या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. तसंच बीड, बघा बीड जिल्हा, त्यानंतर जालना जिल्हा, त्यानंतर धुळे जिल्हा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बघा 3.5 लाख म्हणल्यापेक्षा या ठिकाणी 3 लाखापेक्षाही अधिक शेतकरी पात्र आहे. त्यानंतर सोलापूर, त्यानंतर जळगाव, त्यानंतर सातारा, त्यानंतर अकोला, बघा या ठिकाणी, त्यानंतर वाशिम, चंद्रपूर, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. आता लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे आता या ठिकाणी कापूस, सोयाबीनचे जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्याला 55 ते 60 हजार रुपये पीक विमा मिळणार आहे. आता बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरले आहे. बघा या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा डायरेक्ट 20,000 रुपये हेक्टरी जमा करण्यामध्ये येत आहे. बघा पीक कापूस, सोयाबीन असेल तर जास्त या ठिकाणी पीक विमा मिळणार असं सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार असल्याचा निर्णय झाला आहे. आता बघा 20,000 रुपये पीक विमा हा छोट्या आणि मोठ्या पिकासाठी सरकारने सांगितला आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 2,96,000 इतका जास्त बघा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला. म्हणजे की शेतकरी बांधवांनो पिकानुसार तुम्हाला रक्कम मिळणार असा सरकारच्या माध्यमातून सध्या निर्णय घेण्यामध्ये आला. आता शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं म्हणजे की बघा पात्र बँकांच्या यादीमध्ये व पात्र जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून आज 100% तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी आणि अशाच प्रकारच्या ताज्या बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.